माझ्याशी बोलण्यास थोडासा घाबरणारा सतीश लंबे. माझं नाव सतीश प्रकाश लंबे. मी प्रभा इंजिनिअरिंग मध्ये प्रोडक्शन सुपरवायझर काम करत आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मिसेस दीपाली सतीश लंबे हाऊसवाईफ आहे. सतीश बोलत नाही असं कोण म्हणते? यानंतर येत आहे शांत स्वभाव असणाऱ्या, नेहमी भस्म लावून येणाऱ्या आपल्या मैत्रिणी. कोण बरं? सुवर्णा स्वामी. दोघी पण एकत्र येणार का? दोघे एकत्र येतात का इंटरव्ह्यू साठी? या या या. सुरेखा स्वामी आणि सुवर्णा स्वामी दोघींनी एकत्र यायचंय पुढं, त्याशिवाय मजा नाही. जन्माला एकत्र, सगळ्याला एकत्र, आता इंट्राला पण एकत्र. माझे पहिले नाव सुवर्णा रघुनाथ जंगम स्वामी आणि आताचे सुवर्ण सचिन जंगम, राहणार नेरली, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आणि माझे लग्न झाले 7 वर्ष झाले लग्नाला. अजून मला मुले वगैरे काहीच नाही, बाकी काही नाही. खूप छान. मिस्टर वायरमॅन आहेत. अरे वा. माझे नाव सुरेखा रघुनाथ स्वामी, इथले नाव, आणि इथले नाव संगीता रघुनाथ स्वामी आणि तिथले नाव सुरेखा महालिंग जंगम. सगळे राजूच म्हणतात, त्याच्यामुळे सगळे मी पण राजूच म्हणते. मला 2 मुली आहेत, मोठी 8वीला गेली आणि बारकी अजून लहान आहे. मिस्टर आमचे 4 व्हीलर मेकॅनिकल गॅरेज आहे. गाव बेलोडी बुद्रुक, कराड तालुका. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. व्यायामाची आवड असणारा ओळखा भाऊ कोण? ओळखा पाहून मी कोण? नमस्कार, माझं नाव सुनील शिरोमाळी. सध्या मी शिरोली MIDC मध्ये सुपरवायझर म्हणून जॉबला आहे. माझं लग्न झालेलं आहे, एक मुलगा. नाव पण सुनील विष्णू आहे. नाही झालं तुला. सध्या मला एक मुलगा आहे, 1 वर्षाचा आहे तो. त्याचं नाव श्लोक आहे. सध्याच आहे, अजून मोठं प्लॅनिंग आहे. सध्या एकच आहे, काय सांगता येत नाही. पुढचं अजून पण प्लॅनिंग आहे. थँक्यू. खूप खूप छान. यानंतर येत आहे शांत, लास्ट बेंचर, मनमिळावू, सगळीकडे सहभागी असणारी आणि आमच्या घरा शेजारी राहणारी. पूर्वीचे नाव प्राची मधुकर सांबारे, आताचे नाव प्राची गणेश शेटे. मी सावळला असते. मिस्टरांचा बिझनेस आहे आणि कमिशन एजंट आहेत ते. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे तो दुसरीला जाणार आता, आणि मुलगी आहे ती 2.25 वर्षाची आहे. तुम्ही आकाशवाणीमध्ये काम करता? आणि थोडी इंट्रोडक्शन त्यांना सकाळी दिले. कोण ओळखा भाऊ? राहुल पाटील. सुनील माझा बेस्ट फ्रेंड आहे, तुला माहिती आहे. आम्ही एका डब्यात जेवलोय, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माझं नाव आता सांगितलं जाईल. शाळेतलं माझं नाव होतं राहुल बाळासो खाऊला. काही कारणास्तव मी माझ्या नावामध्ये चेंजेस करून घेऊन राहुल बाळासो पाटील असं केलं आहे. लग्नानंतर पण आता हेच नाव आहे.
लग्नापूर्वी पण हेच होते. मला एक रिया नावाची छान मुलगी आहे, 6 वर्षाची आहे आता सध्या ती, आणि माझी मिसेस नाव रेश्मा. आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. ती लांब जरी असली तरी मला वाटते माझ्यासोबत जात आहे. तिला फोन पण येतो, मेसेज येतो, त्यावेळेला रिप्लाय करायला लागतं. तर ठीक आहे. माझा सध्या आता व्यवसाय आहे, मी जॉब करतो मोनोक्रॉप इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये. तिथे मी AC टेक्निशियन म्हणून काम करत होतो. 11 वर्ष मी जॉब केला. त्यानंतर जॉब सोडून मी स्वतःच्या व्यवसायामध्ये आहे. स्वतःच्या व्यवसाय आता माझ्या ब्ल्यू स्टारचे वगैरे असे मोठे मोठे जॉब आहेत. मी काय लहानच मेकॅनिक समजतो स्वतःला. पुढे जाऊन काही सहकार लागले AC संदर्भात तर मला अवश्य सांगा. ओळखा भाऊ कोण? ते नव्हे, ते हुशार टोमणा होतं का? हुशार. आमच्या मला स्वतःला कॉम्पिटिशन होती ना. अरे बापरे. मी सध्या काय करते तर मी सध्या जास्त काही करत नाही तर आनंदी जीवन जगते. कारण म्हणजे आपली माझं नाव आहे, पूर्वीचं नाव सविता शिवाजी पोवार, आताचं नाव आहे सविता मिलिंद खंडागळे. तासगावमध्ये असते मी, विटा तासगाव. आणि जास्त काय मोठं जरी मी नाही बोलू शकले माझ्या बुद्धिमत्तेनुसार, तरी मी आता स्वतःची अकॅडमी काढलेली आहे, क्लासेस वगैरे चालू केले. आणि माझे मिस्टर आहेत ते पण 11वी 12वी ज्युनियर कॉलेजवर आहे, त्यांचा जिओग्राफी विषय आहे. मला एक मुलगी आहे ती 5वीला आहे आणि मुलगा आहे तो 3रीला आहे. आणि माझा संसार खूप सुखात चाललेला आहे. आता ओळखा का मी कोण? हुशार, सिन्सिअर, सध्या MSCB मध्ये अभियंता म्हणून कार्यरत असणारा आणि पहिल्या 5 मध्ये नेहमी असणारा. आता जो हुशार वेगळं होतं मी. आमच्यात हुशारांची नाही, भयंकर मुलींच्या जरा जास्तच होती आमची. इथे सगळ्यांना हाय. माझं नाव संजय नारायण सानप. पूर्वी शाळेमध्ये जे सरनेम होतं ते मी थोडं चेंज केलेलं आहे. सध्या माझं नाव आहे संजय नारायण सानप. 10वी नंतर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मी MSCB मध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून लागलो 2010 मध्ये. 2010 मध्ये मी उस्मानाबादला होतो 4 वर्ष. तिथून मग आंबग, तिथून मग राधानगरी. आता सध्या मी रंकाळ्याजवळ ऑफिस आहे माझं MSCBचं. तिथं ॲज अ असिस्टंट इंजिनियर क्लास 2 ऑफिसर म्हणून मी इंजिनियर या पदावर कार्यरत आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे अश्विनी संजय सानप. ती कम्प्युटर इंजिनियर आहे. मला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे इवा संजय सानप. आणि आता सध्या मला एक बाळ झालेलं आहे, 2 महिन्याचं आहे. त्याचा अजून नामकरण सोहळा करायचा आहे. ठीक आहे. कमिंग मंडे जो आहे 27 तारखेला नामकरण विधी आहे किंवा बारसं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो. आणि त्याच्या पुढचं पण सांगतो, 2 जून माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो. ओके, चालेल. बघा सगळं यायला हवं. व्हेज काय नॉन व्हेज ते सांगतोय ना. म्हणजे एनी टाइप ऑफ फूड काय पाहिजे ते. नाश्ता काय जेवण दोन्ही. त्याच्यामुळे आय एम रिअली हॅपी लाईफ मॅरिड लाईफ. थँक्यू. एक तुम्ही इंट्रोडक्शन फायद्याचं ठरलं. 2 जेवण तयार झाले तुमचे. मनमिळावपणे वागणारी, जाता येता बोलणारी आणि सध्या आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ऍक्टिव्ह त्यांच्यामुळे राहतो. त्यातली एक आपली मैत्रीण ओळखा बघू, अश्विनी पाटील. जोरदार टाळ्या. चला व्हॉट्सअपवर जे बोलतो ते आपल्या इथे बोला. नमस्कार, मी लग्ना अगोदरची अश्विनी अप्पासोर आहे. लग्नानंतर अश्विनी सचिन पाटील. मी 10वीला झाल्यानंतर लगेच लग्न झालं, त्याच्यामुळं माझं काय शिक्षण पुढे झालं नाही. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 12वीत आहे, एक मुलगा 9वीत आहे. माझ्या मिस्टरांचा स्वतःचा किचन ट्रॉली आणि रेल्वेचा बिझनेस आहे. शांत, सुस्वभावी, थोडीशी खोडकर, फॅन्सी ड्रेस मध्ये नेहमी पार्टिसिपेट करणारी आणि आता सकाळी तिला पाहून एक शब्द ऍड करावासा वाटला, एव्हरग्रीन वंदना चराडी.
हाय एव्हरीवन, माझं पहिल्याचं नाव वंदना संसारात गुंगवणे खरंच झालेली. पहिल्याचं नाव माझं वंदना आणि माझं नाव चेंज झालेलं आहे. सपना उमेश बेनड झाले आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. आमचं पावरुलमणी शेती आहे. थँक्यू. वा खूप छान. यानंतर येत आहे अतिशय शांत संयमी असा दीपक वडा. सगळे शांत आहेत का? बाल मुलाला तर मागत. नमस्कार, माझं नाव दीपक मसुवडर. मी आता सेल्स मॅनेजर 4 व्हीलर स्पेअर पार्टमध्ये आहे. माझ्याकडे 4 जिल्हे आहेत आणि मला ट्रॅव्हलिंगचा छंद आहे. तर मग जॉब पण मी त्या पद्धतीने घेतलेला आहे. आणि माझ्या मिसेसचं नाव वर्षा दीपक वडा. मला 2 मुले आहेत, एक मुलगी तिचं नाव वैभवी आणि एक मुलगा त्याचं नाव वरदराज असं आहे. अभ्यासू, उत्कृष्ट समीक्षक, शांत, शाळेत असताना आणि आता स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ऍडव्होकेट असणारी आपली मैत्रीण येत आहे अश्विनी सोळांकडे. माझं पूर्वीचं नाव अश्विनी चिंतामणी सोळांकडे. सध्या अश्विनी सागर हुटकरी ऑब्लिक सोळांकडे. ऑब्लिक शिक्षण घेताना माहेरी घेतलेलं आहे, त्यामुळे सोळांकडे अर्धा काढायचं नाही असं ठरवलेलं आहे. सध्या मी माझं 10वी पर्यंत शिक्षण नागावमध्ये, 12वी पर्यंत कमला कॉलेजला झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन BA लिटरेचर विवेकानंद कॉलेजला झालेलं आहे. LLB माझी शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरला झालेली आणि माझं LLM जे आहे लॉमध्ये मास्टर डिग्री ती सांगली NSOT लॉ कॉलेजला झालेलं आहे. सध्या मी प्रायव्हेट प्रॅक्टिस प्रायव्हेट लॉयर आहे. त्याच्यामध्ये फौजदारी दिवाणी सर्व प्रॅक्टिस आहे. माझ्याकडे 4 बँका आहेत. 4 बँकांचं पॅनल ॲडव्होकेट म्हणून मी काम करते. सदर बँकांच्या मध्ये माझ्याकडे जय भवानी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, वसंतराव चौगुले बँक, आदर्श नागरी सहकारी सावर्डे आणि ज्ञानेश्वरी अंबक बँक अशा 4 बँकांची माझ्याकडे कामं असतात. त्याचबरोबर मी वडगाव, सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूर या ठिकाणी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे. आणि 2024 मध्ये भारत सरकारचे नोटरी ॲडव्होकेट म्हणून मला हे मिळालेलं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. अजूनही पुढं खूप मोठी भरारी घ्यायची माझी खूप इच्छा आहे, परंतु या संसाराच्या ह्याच्यामधून जोपर्यंत मला शक्य होईल तिथपर्यंत मी माझी प्रगती करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या मिस्टरांचं नाव सागर शीतल हुकेरी. ते झालेले आहेत आणि त्यांचे श्रीराम सिटी फायनान्स मध्ये मॅनेजर म्हणून काम करतायत कोल्हापूर शाखेत. मला पहिली एक मुलगी आहे ती आता 2रीला गेली आणि सेकंड ट्विन्स आहेत, मुलगा आणि मुलगी, ते आता 2 वर्षाचे आहेत. सिद्धार्थ चव्हाण. बहुतेक चुकलंय काय, त्याला ओळख पटेना झाले. माझं नाव सिद्धार्थ चव्हाण. एक्झामला खूप मदत करायचा. कन्फर्मेशनसाठी 2-2दा विचारणारा. माझं नाव सिद्धार्थ आत्माराम चव्हाण. माझं शिक्षण BSc झाले. सुरुवातीच्या काळात मला इंजिनिअरिंग शिक्षणाची आवड होती. GPला मला ॲडमिशन मिळालेलं, पण डॉक्युमेंटच्या कारणास्तव मला ते ॲडमिशन मिळालं नाही. पण त्या BScच्या शिक्षणावर मी आज एका नामांकित कंपनीत ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून काम करत आहे. एक मुलगा, 2 मुली आणि मिसेस सुखी संसार आहे. तर आहे असं सर्व काही चांगलं आहे. चांगला प्रकारे स्वतःच घर आता मी माझ्या स्वकष्टातून बांधतोय, तर हेच समाधान आहे मला. आणि करून येणारी हिरव्या बांगड्या
माधवी गवळी. नमस्कार, मी पूर्वीची माधवी अप्पास गवळी, आत्ताची माधवी प्रसाद शिंदे. मला 3 मुली, 1 मुलगा आहे. जे मिस्टर रिक्षा चालवतात तिथे आमचा आता स्वतः मला फ्रीडम आहे सगळं करायला. आपुलकीनं मला बाजार भोगावच्या पुढे 1 4 किलोमीटर म्हणून आहे, बरकी रोडला तिकडं कोकणात येते. मनमोकळेपणे बोलणारी आपली रेश्मा लंबे. काय 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 रे? वेगळी ओळख. नमस्कार, माझं पूर्वीचं नाव रेश्मा नंदकुमार लंबे, सध्या रजनी राजाराम सावर्डेकर. मला दिलंय कोकणामध्ये पाडगाव या गावी. मी सध्या गांधीनगर फाट्याला माझं मातोश्री अमृतुल्य चहाचा माझा स्वतःचा बिझनेस आहे. मी वेल सेटल आहे. मला 2 मुलगे आहेत, एक यशोधन आणि जयदीप. यशोधन 6वीला आहे आणि जयदीप आहे तो 3रीला आहे. माझ्या मिस्टरांचं आणि माझा आम्ही दोघं मिळून एकच बिझनेस. बिटकॉइन्स अँड शेअर मार्केटचा राजा, नागावचा राकेश झुंझुनवाला, सिद्धार्थ स्वतः. रात्रभर जागून दिवसा आम्हाला बोलत लावणारा, अतिशय चांगलं ज्ञान असणारा, शेअर मार्केट मधला किडा म्हणू शकतोय राकेश झुंझुनवाला यांच्याशी ओळख असणारा दिवंगत आहे ते, पण शेअर मार्केटचं त्याला अतिशय छान ज्ञान आहे. मी महेश तोडकर. मी महेश तोडकर, नागाव, पुणे, कोल्हापूर. ओके. आणि माझं मी स्वतः स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर आहे. कुणाला इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि मी सध्या बॅचलर आहे. ही माझ्या आजची बॅचलर पार्टी. इन्व्हेस्टमेंट हट्टी. त्यानंतर त्यांना ओढणी कंपल्सरी होती 8वी मध्ये, ज्या वेळेला तुम्हाला वेळेला सारखं पाठीमागे लागायच्या. अशातली ही एक मुलगी, कायम पहिला बेंच म्हणून पाहिजे असणारी, डॉमिनेट असणारी आणि त्या हुशार हुशार अशा तो वेगळ्या बोलण्याने उच्चारणारी अशी कोण आपली थँक्यू. माझं इंट्रो द्यायचा तो मी पूर्वाश्रमीची रोहिणी आनंदराव बिडकर, सध्याची नंदिनी निखिल पट्टणशेट्टी. पूर्ण चेंज आहे. पहिल्याचं आयुष्य पूर्ण वेगळं जगले, आताचं वेगळं जगतीये. पूर्वी पण पप्पांची परी होते, आता नवऱ्याची राणी झाले. मोठा मुलगा 5वीला शिकतोय, निपुण त्याचं नाव. छोटी आहे 1लीला, निधी तिचं नाव. आणि छान हसत खेळत चाललंय. माझ्या मिस्टरांचं बेळगाव LLP मध्ये पार्टनरशिप आहे आणि ते बेळगावला रोज येऊन जाऊन करतात. गडिंग्लज मध्ये लाईफलाईन सर्जिकेअर म्हणून सर्जिकलचं होलसेल आहे आणि सध्या अजून एक प्रोजेक्ट हातात घेतलाय. आता बघूया नेक्स्ट गेट टुगेदरला सगळ्यांना वेलकम करीन त्यासाठी असं वाटते. आणखीन 10वीच्या आयुष्यानंतर खूप छान बदल झाला. आज सगळ्यांना बघून खूप 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 आनंद झाला आणि असंच वरचेवर गेट टुगेदर करूया, म्हणजे जरा छान फ्रेशनेस येईल, मरगळ निघून जाईल असं मला वाटतंय. धन्यवाद. आपल्या अभ्यासाचीच एकनिष्ठ असणारी शुभांगी जंगम. माझं नाव शुभांगी बाळासाहेब जंगम, मिस्टरांचं नाव शुभांगी संदीप जंगम. मला दिले वारणानगर. 2 मुले आहेत. संस्कार, मोठ्याचं नाव, धाकट्याचं नाव वेदांत. संस्कार आता 10वीला गेला, वेदांत 6वीला गेला. संस्कारला मला आर्मीत घालायचंय माझी इच्छा आहे. सध्या आमचा बिझनेस आहे, आमचा बाजार आहे, वारणा बाजार. आम्ही दोघं पण असतो तिथं. माझे मिस्टर ग्राहक पंचायत ही संस्था आहे, त्यात संचालक म्हणून काम करतात. ते सचिव म्हणून आहेत ते.
माझे मिस्टर खूप मोठे आहेत. सांगण्यासारखं म्हणजे मला सांगता येत नाही, एवढे मोठे आहेत. मी लहानच आहे त्यांच्यापेक्षा. मला खूप चांगले सासर मिळाले. मला वारणानगरमध्ये दिले. मी आता इथं मुंचगाव मनेरमाळामध्ये माझा बाजार आहे. आता 10 वर्ष झाले आम्ही इथंच असतो. आणि चित्रकलेमध्ये आपल्या शाळेला एक पारितोषिक मिळवून दिलेला असा. वा वा, सगळेच शांत आहे. तुला शिक्षकांना काहीच कटकट नव्हती वाटत तुमची. माझं नाव प्रकाश कांबळे, सगळ्यालाच माहित. मी ग्रॅज्युएशन केलं, डबल ग्रॅज्युएशन, त्यानंतर MA केलं, पुन्हा MAW केलेलं आहे, डिप्लोमा केलेला आहे. त्यानंतर काही मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. आता बंद केलेला आहे. आता माझा महाईश्वर सुविधा केंद्र आहे नागावमध्ये. आणि शेतकऱ्यांचे एक कारखाना आहे, प्रोड्युसर कंपनी आहे, त्यामध्ये मी संचालक आहे. एक चांगला शिक्षक, PEचा शिक्षक, उत्कृष्ट नेतृत्व गुण असणारा, सर्वात सुखी, दुसऱ्याला प्रोत्साहित करणारा, शाळेत शांत असणारा, पण आता बदलत्या स्वरूपात येत आहे आणि सर्वांना मदत करणारा, सगळ्यात महत्वाचं नितीन लंबे. थँक्यू. माझं नाव नितीन रघुराव लंबे, पिंजरा गुरुजी. माझं नाव नितीन रंगराव लंबे. माझं शिक्षण MA BPED झाले. मी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव या ठिकाणी PA टीचर म्हणून काम करतोय. माझ्या मिसेसचं नाव आहे अश्विनी. मला एक छोटीशी मुलगी आहे ईश्वरी, ती आता 2रीला आहे. ओके. मेघना शिरगुप्पे. सगळ्यांना कळाले बरं का तुम्ही सर्वजण शांत आहात. ते शांत ऐकून मला कंटाळा आलाय आता. काय करायचं, आमची अशी शाळा होती. काही दंगा करणारे दंगाच करायचे, शांत बसणारे शांतच बसायचे. माझे पूर्वीचे नाव मेघना महादेव शिरगुप्पे, आताचे नाव मेघना किरण कानडे. मी घरी सध्या ट्युशन घेते लहान मुलांचे. मिस्टर प्रोफेसर आहेत. मला 2 मुलं आहेत ट्विन्स, ती आता 2nd ला गेली. शांत, संयमी आणि वेळेवरच शाळेत येणारा, पाटील आपल्या पाटील सरांचा गौंडरी असा मोठा कोण आहे. नमस्कार, माझं नाव आदिनाथ पाटील आहे आणि मी सध्या मुंबईश्वरमध्ये कामात आहे आणि मला 7 वर्षाची मुलगी आहे. असणारी अशी माधुरी वायदंदे. पूर्वीचं नाव माधुरी दिनकर वायदंडे, सध्याचे नाव माधुरी जयवंत शिवारकर. मला 2 मुलं आहेत, सावली शिवारकर 10वीला येते, विश्वराज शिवारकर मुलगा 8वीला आहे आणि मी वारणानगरमध्ये राहते. गाणं गात असणारा असं म्हणलं तरी चालेल. माझ्या पाठीमागं असणारा, रोल नंबर 5 असणारा नातांचा नाव एकनाथ चव्हाण. नमस्कार, एकनाथ दोडनाथ चव्हाण. मी सध्या रेनॉल्ड शोरूममध्ये सर्व्हिस ॲडवायझर म्हणून काम करते. मला 2 मुलं आहेत. मुलगी आता 12वीला आहे, मुलगा आता 6वीला आहे. मिस्टरचं नाव नीलम एकनाथ चव्हाण. मुलांचं नाव, मुलगीचं नाव नीलम, सॉरी आणि आतापर्यंत आहे तसा शांत असणारा देवगीत उमेश सावंत. उमेश सावंत. माझं नाव उमेश सावंत. मी माझे जॉबला आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, मुलगी 4थीला आहे आणि मुलगा आता 1.5 वर्ष आहे. आणि मुलग्याचं नाव आहे ओलिस. त्याचे नाव आहे सोरेकर. डिक्शनरीनं थोडा काढूया.
आता आम्ही माधवी जवळ बसणारी अतिशय कष्टाळू आणि आहे कोण का बघ पाहू कोण अशी आहे आपली स्वाती. माझं पूर्वीचं नाव स्वाती दत्तात्रय वाघमोडे, आताचं स्वाती शिवानंद शाके. 2 मुलं आहेत, एक 12वीला आहे, एक 9वीला आहे. मिस्टर शेती करतात, माझी शेती. खूप इच्छा असणारी, शांत असणारी, मी किती पण वेळा गणित जरी रॉक दिलं तरी परत परत करणारी प्रियंका मेडशिंगे. खूप प्रामाणिक. नमस्कार, माझं पूर्वीचं नाव प्रियंका मारुती मेडशिंगे, आता सध्याचं नाव विष्णू नारायण मगदूम असं आहे. आणि माझं स्वतःचा बिझनेस आहे, बेकरी आणि किराणा आहे. ते मिस्टर आणि मी बघतोय. आणि 2 मुलं आहेत मला, एक 9वीत शिकतोय, दुसरा पण मुलगाच आहे, तो आता 6वीत आहे. आणि आमचा छोटासा परिवार आहे, आम्ही 6 जण आहे. मी तिला 2 वेळा रॉंग दिले, नको ती तेवढी चुकल्या तेवढी स्टेप कर, पण ती करायची, नेहमी करायची. आता येते लास्ट बेंचर आणि हुशार असणारी आपली मैत्रीण, सध्या नागावात वास्तव्य आहे. खूप काही दिलंय. माझे मामा नागावचे आहेत, त्यामुळे मी इथं नागावमध्ये आहे. माझं प्रॉपर गाव मम्मीचं पन्हाळ आहे. माझं पूर्वीचं नाव आहे अपूर्व महादेव गायकवाड, सध्याचं सौ अपूर्व राजेंद्र मोरे. आम्ही प्रॉपर गडिंगलाचे, पण आम्ही राहायला कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये मी पण अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून ICPL ट्रान्सपोर्टला काम करते. आणि मिस्टर RTO एजंट आहेत, प्रायव्हेट स्कूल्स आहेत आपले, मेडिक्लेमचं पण मी बघते. तर सासू सासऱ्याने आम्ही दोघं छोटासा परिवार आहे. प्राजक्ता लोंढे. मराठी शाळेपासून आमच्यासोबत होते अशी प्राजक्ता. नमस्कार, माझे आधीचं नाव प्राजक्ता शंकर लोंढे, सध्याचं नाव प्राजक्ता कैलास हावळे. मला 3 मुलं आहेत. माझे मिस्टर बँकेत आहेत. थँक्यू. शांत आहेच, पण बनसोडे सरांचा सतत मार खाणारा योगेश कलकुटे. माझं नाव योगेश गणेश कलकुटकी. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगा 4थीला आहे, प्रज्ञेश कलकुटकी नाव त्याचं, आणि मुलगीचं नाव पर्णिका. मिसेसचं नाव पल्लवी योगेश कलकुटकी. मित्रांचे भाजीपाला व्यवसाय त्याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे की त्याने या ठिकाणी त्या अत्यंत कष्टातून मला काही महिन्यापूर्वी फोन दिले. त्या व्यवसायाला कधी न लाजता न जुमानता कार्यरत असल्याने असं नाही की कुठेही गेलो तर तो आम्हाला ओळख दाखवतो. कोणी राहिला असेल तर प्लीज समोर यावं आणि आपलं इंट्रोडक्शन करावं. सीमा पुंडलिक कुंभार. पहिल्याचं नाव सीमा विकाजी कुंभार, आताचं नाव सीमा पुंडलिक कुंभार. मी कागल MIDC मध्ये इंडोकॉनमध्ये सुपरवायझरचं काम करते. सहकारी मैत्रिणी विविध पदावर कार्यरत आहेत. छान वाटते मला सगळ्यांना भेटून. कोण ओळखायला पण येत नाही, थोडक्यात चेहरे लक्षात आहे. म्हणजे हाच तो आहे काय पटकन असं लक्षात नाव येत नाही. इथं न ओळखणारी व्यक्ती एक सरदार समोर आहे. अरे जेवण किती वाजता सांगायचं ना? 3ला. अजून घ्यायला लागणार आम्हाला.
चला तर वळत आपल्या नेक्स्ट टास्क कडे. सर्वांनी एक हात कमरेवर ठेवायचा आहे आपापल्या स्वतःच्या आणि एक हात ओके त्याच्यावर छान मुक्के मारायचे. सिंपल. एक नंबर तुझा
वॉर्मअप झालेला आहे. कुणी बसायचं नाहीच. बसायची वेळ तुमची संपलेली आहे. हा, खुर्च्यांना दमल्यात तुमचं ओझं सहन करून. सो आता कोणी बसायचं नाहीये. आता आपण बोलूया आपल्या पहिल्या गेम कडे. खेळायचा तर करायचं. चलो, फक्त तुम्हाला 1 2 1 2 1 2 एवढंच म्हणायचंय. ओके, 1. आणि लक्षात ठेवायचा कोणता आकडा तुम्ही म्हटलाय. 1 1 2 2 जरी कच्चं होतं की काय. 1 1 1 2 1 2 1 2 ओके, जे कोणी बॉल म्हटले ते माझ्या उजव्या हाताला येतील सगळी. तुम्ही जे आहे ते थांबा. जे 2 आहे ते डाव्या हाताला येतील. जरा बघून घ्या आपल्या टीम मध्ये कोण कोण आहे. ओके, तुम्ही बघून घ्या आपापल्या टीम मध्ये कोण कोण आहे. तुम्ही बघून घ्या आपापल्या टीम मध्ये कोण कोण आहे. चला तर मग आता आपल्या ग्रुपला नाव ठेवायचं आहे. नाव द्यायचं आहे काय. चॅलेंजर. ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना. कोण आहे उभाट. कोण आहे इथे. तुम्ही उभाट आहेत का. यस, प्रामाणिक एकनिष्ठ. अवघड आहे मग तुमचं. काय अवघड नाही. अवघड आहे. स्पार्टन्स आणि चॅलेंजर्स. ओके, स्पार्टन्स वर्सेस चॅलेंजर्स. तुमचा पहिला गेम असा आहे. या गेम मध्ये असं बोलू का. हा, या सेटला या सेटला या. चला तर मग आता आपला 2 ग्रुप फॉर्म झालेले आहेत. ते म्हणजे स्पार्टन्स आणि चॅलेंजर्स. यामध्ये आपण एक छानसा गेम खेळणार आहे. त्यासाठी तुमच्या ग्रुप मधले 4 आणि तुमच्या ग्रुप मधले 4 फुर्तीले मेंबर्स पाहिजेत आपल्याला. हा, त्यातले 4 मेंबर तुम्ही ठरवा. 2 मुली 2 मुलं, 2 मुली 2 मुलं. चलो पटकन. गेम मी नंतर सांगणार. गेम नंतर सांगणार. गेम नंतर सांगणार. गेम मी आता काय सांगणार आहे. ओके, 2 मुली चॅलेंजर्स. 2 मुली 2 मुलं आलेले आहेत. स्पार्टन्स मधून 2 मुली 2 मुलं 2 मुली आलेले आहेत. बाकीचे सर्व मेंबर्स आपापल्या चेअरवर जाऊन बसायचं आहे. चुकून सुद्धा उठायचं नाही. हा, आणि आम्हाला 7 चेअर्स लागणार आहेत. 7 चेअर्स. 1 नंबर वाली कशी बसून घ्या. बसून घ्या. तुम्हाला जिथे जागा भेटेल तिथे बसून घ्या. एकदा बसलं की परत उठायचं नाहीये. मोबाईल सोडून सांगा. ओके, तुमच्या टीमला जिंकवण्यासाठी तुमच्याकडे 4 मेंबर्स आहेत आणि तुम्हाला पण 4 चान्सेस आहेत. आपापल्या टीमकडून बाहेरच्या टीमकडून मोडून आणायचं. ग्रुप नंबर 1 मध्ये स्पार्टन्स कधी तयार राहा. काय सांगते ते द्यायला तयार राहायचं. इकडे पण काय केलं काय. कसं आहे तुम्ही हातामध्ये वस्तू पाहिजे बसण्यासाठी. ओके, रेडी. बाकीचे कोणीही उठायचं नाहीये. राहुल तयार राहा. राहुल, प्रकाश काय सगळ्यांनी बसायचं. चला तर मग चालू करूया. 3 2 1. गोल करायचं लक्षात ठेवा. स्पार्टन सगळ्यांनी अलर्ट राहा. काय सांगतात बघा. आपल्याकडे जर साहित्य उपलब्ध नसेल तर दुसऱ्याकडून करून द्या. चलो 3 2 1.
मिला तू भी गाता है चल और मिला दे हमके गले सभी मतवाले
आहे पहिला एका गोष्टी